तुम्ही सुद्धा मित्रांनो जर रत्नागिरीला यायचा प्लॅन करताय तर हे प्लेसेस फिरायला बिलकुल विसरू नका। रत्नागिरी स्टेशनवर आल्यावर पहिला तुम्ही स्कूटी रेंट करून घ्या आणि डायरेक्ट पोहोचा मीरा बीचवर, जिथे तुम्हाला एक अबॅन्डन्ड शिप बघायला भेटेल। मीरा बीचवरून डायरेक्ट गाडी काढा आणि पोहोचा टेबल पॉइंटला। टेबल पॉइंट वरून तुम्हाला भाटे बीचचा पूर्णपणे सुंदर नजारा बघायला भेटेल आणि लाटांचा जो फॉर्म आहे ना तो दगडाला आपटताना एवढा सुंदर दिसतो। टेबल पॉइंट वरून रिटर्न येतानाच भाटे बीचला अगदी पाठ करून उभं असलेलं हे जरी विनायक मंदिर हे बघायला बिलकुल विसरू नका। ह्या मंदिरामध्ये हनुमंताची मूर्ती आहे जी बरोबर समुद्राला पाठ करून उभी आहे। हे पाहून असं वाटतं चक्क हनुमंत समुद्रापासून आपल्या सर्वांचं संरक्षण करण्यासाठी उभा आहे। त्याचसोबत दक्षिण भारतातल्या पद्धतीने बांधलेल्या ह्या मंदिराची सुंदरता आणि त्याचसोबत जरी विनायकाची ही मूर्ती एवढी दगडात सुंदर कोरलेली आहे आणि दगडी पद्धतीने बांधलेले हे मंदिर आणि ह्याचं सौंदर्य खूपच जास्त सुंदर आहे, हे तुम्ही नक्कीच पाहिलं पाहिजे। जरी विनायकाचं दर्शन घेऊन डायरेक्ट सनसेट बघायला तुम्ही येऊ शकता रत्नागिरीच्या लाईट हाऊस मध्ये, ज्याचे टायमिंग्स मी कॅप्शन मध्ये दिलेले आहेत। इथून समुद्राचा सनसेटच्या टायमिंगला दिसणारा नजारा अद्भुत असतो। लाईट हाऊस पाहून झाल्यानंतर दिवसाचा एंड तुम्ही रतनदुर्ग किल्ल्याच्या जवळच असणाऱ्या भगवती एरियामधल्या व्ह्यू पॉइंटवर सनसेट बघत करू शकता। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांच्याबरोबर तुम्ही रत्नागिरी ट्रिप प्लॅन करताय। आणि हा भगवतीवर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवसृष्टीचा लाईट शो पाहण्यासाठी बिलकुल विसरू नका।